गेल्या आठवड्यात आम्ही गोव्याला चाललो होतो एका स्ट्रॅटेजी मीटसाठी. संपूर्ण टीम सोबत होती म्हणून एन्जॉय करत आम्ही निघालो. वसुंधरेचं विलक्षण रूप डोळ्यात मावत नव्हतं. जवळपास 10 तासांचा प्रवास करून आम्ही मडगाव स्टेशनला पोहोचलो. मॅनेजमेंट थोडी डिले होती, त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये आमचं स्टे होतं तिथे घेऊन जाणारी बस थोडी उशिरा आली. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत पहाटे पहाटे आमच्या स्वागतासाठी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर हॉटेलचा व्ह्यू काही असा होता. समुद्र किनाऱ्याला लगत असलेले हे हॉटेल गोवा वाईब देत होते. स्नानाधीन होऊन आम्ही न्याहारी करून सभागृहात पोहोचलो. इथला झगमगाट आमच्या कामाची पोचपावती देत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे समुद्राच्या लाटांशी संवाद साधताना सकारात्मक ऊर्जा मिळत होती. त्यानंतर आम्ही काबदरामा या किल्ल्याची सैर करायला गेलो. असंही मानलं जातं की किल्ल्याचं नाव रामायणातील प्रभू रामाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. वनवासाला जाताना प्रभू राम, देवी सीता आणि लक्ष्मण इथे आश्रयासाठी थांबले होते. या किल्ल्याला कल्लड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याची सुरुवात हिंदू राजाकडून झाली. त्यानंतर मुस्लिम, पोर्तुगीज आणि ब्रिटिश शासकांनीही याच्यावर राज्य केले. या किल्ल्याला गोव्याच्या इतिहासात एक महत्वाचे स्थान आहे. या किल्ल्याच्या आवारात एक छोटे पण प्रशस्त चॅपल आहे आणि ते आजही वापरात आहे. किल्ल्याच्या मागच्या बाजूला प्रचंड सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तिथून थोडं खाली उतरून पेबल पॉइंट लागतं, जिथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. बाकी तुम्ही या प्लेसवर कधी गेलात का? किंवा तुम्हाला या प्लेस विषयी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या छोट्याशा ट्रेकमुळे थकवा जाणवू नये म्हणून आम्ही लिंबू पाणी घेतलं आणि परतीचा मार्ग गाठला. अशाच मिनी व्लॉगसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया नवीन व्लॉगमध्ये.